कल्याण में ट्रैफिक जाम की समस्या से परेशान कल्याण वासियों को नवरात्रि के अवसर पर यातायात पुलिस ने अस्थायी तौर पर बड़ी राहत दी है। शहर में आने वाले सभी भारी और बड़े वाहनों की आवाजाही पर यातायात पुलिस ने प्रतिबंध लगा दिया है। इस संबंध में यातायात पुलिस उपायुक्त पंकज शिरसाट ने आधिकारिक अधिसूचना जारी की। अधिसूचना के अनुसार सोमवार 22 सितंबर 2025 से लेकर 2 अक्टूबर 2025 तक भारी वाहन शहर में प्रवेश नहीं कर सकेंगे। गणेशोत्सव के दौरान हुई अभूतपूर्व यातायात जाम की परेशानी लाखों लोगों ने झेली थी। इस पृष्ठभूमि में यातायात पुलिस का यह प्रतिबंधित आदेश अत्यंत महत्वपूर्ण माना जा रहा है। नवरात्रि उत्सव के दौरान यातायात व्यवस्था को सुगम बनाने के लिए सभी नागरिक अपना सहयोग करें, ऐसी अपील पुलिस उपायुक्त ने की। नवरात्र व दसरा उत्सव दिनांक 22 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये दुर्गा माता मंदिर, दुर्गाडी किल्ला, कल्याण पश्चिम या ठिकाणी साजरा होणार आहे। आणि त्या कालावधीमध्ये हा सण उत्सव साजरा करण्याकरता शहरातील सर्व नागरिक उत्साहाने भाग घेत असतात आणि त्यामुळे वाहतूक सुरळीत राहावी आणि लोकांना आनंद घेता यावा याकरता 7 ठिकाणी डायव्हर्शन करण्यात आलेले आहेत आणि ते डायव्हर्शन संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत आहे। तर ते जे आहेत ते आमचे माननीय डीसीपी सर पंकज शिरसाट साहेबांनी त्याबाबत आदेश काढलेले आहेत आणि त्या आदेशामध्ये 7 ठिकाणचं डायव्हर्शन आहे। तर पहिलं आहे ते नवी मुंबई पनवेल पाईपलाईन मुंब्रा मार्गे कल्याण नाका इथून कल्याण दिशेने पत्रीपूल मार्गे कल्याण शहरात प्रवेश करू शकणारे जे नाशिक हायवेकडून येणारे भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची 6 चाकी जड अवजड मल्टी एक्सेल वाहनांना मुंब्रा वाहतूक उपविभाग कल्याण नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे। तर त्याचा पर्यायी मार्ग असा आहे की त्यामध्ये मुंब्रा बायपास मार्गे खारेगाव टोल नाका नाशिक मुंबई मार्गे इच्छितस्थळी जातील। दुसरा जो मार्ग आहे तो तळोजा बायपास मार्गे खोनी निसर्ग ढाबा कडून कल्याण शहरात येणाऱ्या सर्व प्रकारची वाहने म्हणजे 6 चाकी जड अवजड मल्टी एक्सेल वाहनांना कोळसेवाडू वाहतूक विभाग हद्दीतील खोनी निसर्ग ढाबा येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे। त्याला पर्यायी मार्ग आहे बदलापूर अंबरनाथ कटाई बदलापूर चौक लोढा पलावा कल्याण फाटा मार्गे इच्छितस्थळी जातील। तिसरा जो आहे तो नेवाळी नाकाकडून मंगल रोडने चक्की नाका पत्रीपूल मार्गे कल्याण शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व वर नमूद जी वाहनं मी सांगतोय तीच बंद करण्यात येणार, प्रवेश बंद करण्यात येणार आहे नेवाळी नाका या ठिकाणीच। त्यांना पर्यायी मार्ग आहे बदलापूर अंबरनाथ हायवे मार्ग इच्छितस्थळी जातील। चौथा मार्ग आहे श्रीराम चौक विठ्ठलवाडी वाहतूक विभागामध्ये येतो, उपविभागामध्ये येतो। तो कोळसेवाडी वाहतूक विभाग हद्दीमध्ये जाणाऱ्या सर्व प्रकारची जी 6 वाहनांचे प्रकार सांगितलेला आहे ते त्यांना श्रीराम चौक या ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात येत आहे आणि त्यांना पर्यायी मार्ग आहे श्रीराम चौकाकडून उल्हासनगर शाड अंबरनाथ मार्गे इच्छितस्थळी जातील। 5वा मार्ग आहे जो प्रवेश बंद आहे तो शहाड प्रेम ऑटो दुर्गा माता कोणगाव भिवंडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारची 6 चाकी खासगी बसेस जड अवजड मल्टी एक्सेल वाहनांना आधारवाडी चौक कल्याण वाहतूक विभाग येथेच प्रवेश कल्याण वाहतूक उपविभाग येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे। त्याला पर्यायी मार्ग आहे सदर वाहने आधारवाडी चौक येथून उजवीकडे वळून गांधारी ब्रिज मार्गे बायपास सोनाळे मार्गे इच्छितस्थळी जातील। 6वा जो मार्ग आहे जो प्रवेश बंदीचा आहे तो राजनोली नाका हा राजनोली नाका कोणगाव वाहतूक उपविभागामध्ये येतो। कल्याणच्या दिशेने येणारी सर्व प्रकारची वाहने ही जी नमूद केलेली आहेत ती सर्व पर्यायी मार्ग राजनोली नाका इथून मुंबई नाशिक महामार्ग खारेगाव टोल नाका इच्छितस्थळी जातील। आणि 7वा जो आहे ठाणे ग्रामीण हद्दीतून जो प्रवेश बंद आहे ठाणे ग्रामीण हद्दीतून बापगाव मार्गे गांधारी ब्रिजकडे कल्याणच्या दिशेने येणारे सर्व प्रकारची 6 चाकी वाहने जड अवजड मल्टी एक्सेल ही गांधारी चौक या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे। तर त्यांना पर्यायी मार्ग आहे सावध नाका येथून सोनाळी मार्गे इच्छितस्थळी जातील। तर असे हे 7 डायव्हर्शन्स आहेत आणि हे नवरात्री उत्सव चांगला उत्सव साजरा करण्याकरता नवरात्री उत्सव व दसरा सण साजरा करण्याकरता दिनांक 22/9/25 ते 2/10/25 या कालावधीमध्ये संध्याकाळी 4 ते रात्री 24 वाजेपर्यंत हे अंमलात राहणार आहे। तर सर्व नागरिकांनी सर्व वाहन चालकांनी त्याची नोंद घ्यावी
आणि सहकार्य करावे वाहतूक शाखेला, ठाणे पोलीस आयुक्तालयाला आणि हे आदेश पारित राहणार आहेत.